स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी चटपटीत चटकदार असं मिरची कशी बनवायची सोप्या पद्धतीने ते पाहणार आहोत। बऱ्याचदा काय होतं की तोंडाला चवच नसते, खूप कसं तरी वाटत असतं, तर अशा वेळेस ना तोंडाला चव आणण्यासाठी आपण एक छान असा चटपटीत पदार्थ बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी या कमी तिखटवाल्या, अजिबात तिखट नाही आहेत या मिरच्या, अशा या मिरच्या घेतलेल्या आहेत। स्वच्छ धुवून पुसून आणि या पद्धतीने दोन दोन असे भाग केलेले आहे त्याचे। त्याच भाज्या खाऊन पण कंटाळा येतो, तर त्यावेळेस आपण असा चटपटीत चटकदार पदार्थ एक जेवताना तोंडी लावण्यासाठी नक्की बनवून पाहायचा। तर त्यासाठी ते या मिरच्या घेतलेल्या आहेत। इकडे गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे, थोडेसे जिरे देखील घालून घ्यायचे आहे। मोहरी तडतडली की मग थोडेसे जिरे देखील घालून घ्यायचे आहेत। लसूण आहेत, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोड्याशा ठेचून घेतलेले आहेत। लसूण नेहमी ठेचून घालायचा, त्यामुळे चव खूप छान लागते। गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरती आपल्याला हे छान असं आपला लसूण भाजून घ्यायचा आहे। तोंडाला चव नसेल तर अशा वेळेस आपण लोणचं, पापड किंवा मग असं तोंडी लावण्यासाठी मिरची असे वेगवेगळे प्रकार बनवून पाहायचे। आता इथे सोबतच मी तीळ देखील घेतलेले आहेत, एक छोटा चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत, ते घालून घेऊयात। मिक्स करायचं आहे आपल्याला। हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। इथे आपल्याला हिंग देखील घालून घ्यायचं आहे, हिंग आवर्जून घाला। बारीकच गॅसवरती आपल्याला ही फोडणी छान अशी भाजून घ्यायची आहे, खमंग खरपूस अशी व्यवस्थित। व्यवस्थित भाजून होत आलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे। हळद घेतलेली आहे, अर्धा छोटा चमचा आहे ती घेतलेली आहे, ती देखील आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपल्याला ही मिरची घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे, व्यवस्थित मिक्स करूया। आणि त्या बारीक गॅसवरती आपल्याला ही मिरची सुरुवातीला 1 ते 2 मिनिट छान अशी भाजून घ्यायची आहे। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, जेवणाची लज्जत वाढवणारी आहे ही मिरची। 1-2 मिनिट छान असं आपण भाजून घेऊयात। इथे यावरती आपण एक झाकण ठेवूयात आणि गॅस बारीकच ठेवलेला आहे, बारीक गॅसवरतीच आपल्याला 1-2 मिनिट छान असं वाफवून घ्यायचं आहे। इथे आपली 1-2 ते 3 मिनिट झालेली आहे, आपण पाहूया। व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे, हलकीशी सॉफ्ट पडते मिरची, पाहू शकता इथे तुम्ही डाग पडायला लागलेले आहेत अगदी हलकेसे, हे पहा या पद्धतीने। आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। अर्धा ग्लास घेतलं होतं, त्यात मी पावच ग्लास पाणी घातलेलं आहे आणि बाकीचं अजून पाणी तसंच आहे। इथे बारीक गॅसवरतीच, गॅस आपल्याला अजिबात मोठा करायचा नाही। आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ देखील घालून घ्यायचं आहे। खूप जास्त मीठ घालू नका, कारण मिरची शिजल्यानंतर थोडीशी कमीच होते। या पद्धतीने चवीपुरतं आपल्या मीठ घालून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स करूया। खूप छान खमंग वास सुटलेला आहे। आता यावरती आपल्याला पुन्हा एक झाकण ठेवायचं आहे। पुन्हा हे झाकण ठेवून 5 मिनिट आपण ही मिरची छान अशी पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे। इथे आपली 5 मिनिट झालेली आहेत, आपण एकदा चेक करूया। हे पहा या पद्धतीने आपली बनवून तयार झालेली आहे। थोडंसं पाणी शिल्लक आहे आणि मिरची देखील अगदी किंचितशी शिजायची बाकी आहे। आपण पुन्हा झाकण ठेवूयात आणि पुन्हा 1 ते 2 मिनिट, 1च मिनिट साधारणतः आपण ही शिजवून घ्यायची आहे। पुन्हा 1 ते 2 मिनिट झालेली आहेत। वा, मस्तच, खूप छान आपली मिरची बनवून तयार झालेली आहे, पाहू शकताय। आता आपण इथे गॅस बंद करायचा आहे। पुन्हा एकदा आपण मिरची चेक करूयात। हे पहा आपली मिरची छान अशी शिजलेली आहे। आता आपण थोडीशी थंड करून घेऊयात। हे पहा इथे आपली मिरची किती छान अशी बनवून तयार झालेली आहे, हलकीशीच थंड झालेली आहे। आता त्यामध्ये इथे मी अर्धा लिंबूचा रस घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा आहे। अर्धाच लिंबू घेतलेला आहे मी।
आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. इतकी जबरदस्त टेस्टी ही आपली मिरची बनलेली आहे ना, की तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मगच मला कमेंट करून सांगा की जेवताना ही तोंडी लावण्याची रेसिपी कशी झालेली आहे. हे पहा मैत्रिणींनो, आपली मिरची चटपटीत चटकदार बनून तयार झालेली आहे. रेसिपी ही अगदी साधी सोपी आहे आणि खूपच लज्जतदार बनलेली आहे. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा. धन्यवाद.